70चे हे चेंडू आपण वापरतो या स्पर्धेनिमित्त. लगा तो सिक्सर ही टॅगलाईन आहे आणि तीच टॅगलाईन प्रत्येक संघातील फलंदाजांच्या वतीने पाहायला मिळाले. आणि पाहूया, एक चांगली ड्युरेबिलिटी आहे, बॉल ग्रिपिंग आहे, म्हणजे गोलंदाजांनी सुद्धा आतापर्यंत त्या चेंडूंचा वापर खूप चांगला केला आहे. आणि म्हणूनच आता सामने प्रेक्षकांच्या मनासारखे होत आहेत. आदरणीय महेंद्र शेठ दळवी ज्यांचं नेतृत्व या परिसराला लाभलेलं आहे. आणि फक्त तरुणांसाठी नाही तर एकूण एक नागरिकांसाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम आणलेले आहेत, वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. आणि या परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय त्यांनी जे हाती घेतलंय ती सातत्याने पाहायला मिळते. आणि म्हणूनच तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व म्हणून महेंद्र शेठ दळवी यांना आपण पसंत करतोय आणि सातत्यानं निवडून देतोय. यस मनीष सर, तसं पाहायला गेलं तर तुम्ही आता सांगितलं की महेंद्र शेठ दळवी फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा आज कार्यसम्राट आहेत आणि त्यांच्या माध्यमातून अलिबागाचा विकास सुद्धा झाला आहे. आणि आज या विभागातील 3 तालुक्यांना एकत्र आणण्याची संकल्पना मात्र एकच वादा केलाय सन्माननीय आदरणीय महेंद्र शेठ दळवी. आणि त्याच्यामध्ये खूप मोलाचं योगदान आपण पाहतोय. माननीय सौभाग्यवती जुईलीताईचा पण मनापासून आभार व्यक्त करेन. त्यांनी या स्पर्धेसाठी सलग महिनाभर मेहनत घेतली आहे. आणि त्यांच्या समवेत अंकुजी पाटील, त्यांची पूर्ण कोर कमिटी यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करेन. या स्पर्धेला नक्कीच महाराष्ट्राच्या नाही तर जगाच्या कानाकोपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. सर्वांचा समर्थन मिळते, सर्वांची मदत मिळते, सर्वांचा वेळ मिळतोय, सर्वांचा अनुभव मिळतोय. आणि म्हणून सर्वांगीण विकास या स्पर्धेचा होतोय. प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक वर्षी स्पर्धेची भव्यता आणखीन जास्त वाढते. 32 संघांना आपण एकत्रित करतोय. खरं तर इतका मोठा जो फॉर्मॅट आहे तो वाटतो तितका सोपा नाही आहे. सर्वांची मतं घेतली जातात, सर्वांची मनं जुळवली जातात आणि 32 संघमालकांना एकत्रित करणारी स्पर्धा. म्हणजेच जर 32 संघमालक आहेत तर त्यापैकी कोणाला तरी आनंद दिलाच पाहिजे. आणि म्हणूनच तो आनंद म्हणजेच काय तर महिंद्रा थार. प्लीज बेल्स प्रोव्हाइड करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. यस, चला 2 संघ तर रेडी झालेले आहेत. आता LED बेल्स आणि LED स्टम्प्स तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजेच मॅच ऑन होते. 2 फलंदाज पोहोचत आहेत. स्ट्रायकर्स फलंदाज आहेत सुमेध आहेत, सूरज आणि सुमेध. वेगवान बॉल अक्षरशः जमिनीला घट्ट पाय केले आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. आणि पहिला बॉल येतो या पहिल्या डावातला डॉट. लेफ्ट आर्म गेंदबाज अगर देखा जाए तो प्रज्वल ठाकुर, उनके पास हर तरह की गेंदबाजी करने की विदिता है. और इस बार पहली गेंद के ऊपर बल्लेबाज को यहाँ पर चकमा दिया. डॉट के राही अपनी इनिंग की शुरुआत डॉट के साथ करते हुए. पेव्हिलियन बॉक्स पाहायला मिळतोय. थोडासा अंदाज बांधतोय नेमका या डावामध्ये काय मिळायला पाहिजे. धीम्या गतीचा बॉल केला दुप्पट गतीने प्रहार. बॉलला पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. या पहिल्या डावाची सुरुवात होते दमदार. षटकार 6 धावा. थैंक यू डीजे. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर छक्का लगाकर बैटर सुमित ने अपने इरादे ने स्पष्ट किए. शानदार बल्लेबाजी. फिर से एक बार देखिए लॉन्ग ऑफ की दिशा में खेल दिया है. दंदनाती बाउंड्री लाइन के पार. गिली गिली अंबा, खुश हो गई रंबा. गेंद गई बाउंड्री लाइन के बाहर. लंबा षटकार. हैदराबाद के 100% आयोजन अलगे. हैदराबाद के 100% आयोजन अलग. थँक यू डीजे. थोडंसं थांबवतोय. SP11 या संघाचा जो जास्त विकेट घेईल त्यांना अगदी आमचे मुरुडचे दादा JK मरीन्स यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. इट्स ओव्हर यू कॉमेंट्री बॉक्स. प्रज्वल ठाकूर विरोधात 2 षटकार खेचलेत. फुल लेंथ अँड बॉलला पाठवलं थेट मिड विकेट सीमारेषा पार. खाईन तर तुपाशी, नाही तर रुपाशी. षटकार 6 धावा. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थैंक यू डीजे मास्टर. ये 10वें बल्लेबाज है जिन्होंने इस प्रतियोगिता में मनीष सर
3 बार छक्के लगाने की हैट्रिक लगाने की कोशिश की और सुमित ने वो कारनामा करके दिखलाया। शानदार बल्लेबाजी, छक्कों की हैट्रिक लगाने वाली है 10वें बल्लेबाज वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में यहाँ पर बैटर सुमित ऑन द फायर। आणि थोड्याच वेळात दमदार आमदार आदरणीय महेंद्रशील दळवी सुद्धा या स्पर्धेनिमित्त मुख्य मंचावर येणार आहे, त्यांचं आगमन होणार आहे। खूप चांगलं नियोजन, तिसरं दिवसातलं हे संध्याकाळचं पर्व, तर संध्याकाळच्या पर्वामध्ये खरं तर प्रत्येकाला तेच आवडतं, फ्लडलाईट क्रिकेट प्रत्येकाला पाहणं आवडतं, प्रत्येकाला खेळणं आवडतं आणि त्याचमुळे तोच अनुभव घेत असताना आपण आता फलंदाजाला पाहिलं, पण गोलंदाज सुद्धा आता ऍक्टिव्ह झालेला आहे। पहिला बॉल डॉट, पुढचे 3 बॉल 3 षटकार आणि 5व्या बॉलवर डॉट, शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला। थोडंसं प्रज्वल ठाकूरसाठी षटक महागडं राहिलेलं आहे। फुल टॉस ड्राईव्ह केला आहे, लॉंग हॉफला क्षेत्ररक्षक, एक मिळेल, षटकाचा शेवट सिंगलने होतोय, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय, धावसंख्या आहे कोंडे 11 थेरोंदा बिनबाद 19। यस, कोंडे 11 थेरोडा टीम। यहाँ पर देखिए जाए तो पहली गेंद से डॉट कराई थी, ऐसा लग रहा था कि काफी शानदार शुरुआत होगी, पर उस शुरुआत के ऊपर बल्लेबाज सुमित आड़े आए और लगातार की 3 गेंदों पर 3 छक्के लगाने के बाद अपने इरादे स्पष्ट किए और 10वें खिलाड़ी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में हैट्रिक लगाने वाले बल्लेबाज यहाँ पर ठहरे। 19 रन विदाउट लॉस, 1 ओवर की समाप्ति के बाद यहाँ पर जिस तरह से शुरुआत की थी प्रज्वल ठाकुर की, उसी तरह से उन्होंने नाराज किया SP 11 नौगांव टीम को। चला यापुढचा सामना आपण पाहणार आहोत, RC ग्रुप थर्ड वर्सेस SD ग्रुप चेंडरे। दोन्ही कॅप्टन्स टॉससाठी रेडी राहायचंय। यापुढचा सामना खेळला जाणार आहे RC ग्रुप थर्ड वर्सेस SD ग्रुप चेंडरे। पहिल्या षटकाचा खेळ भाईजान संपलाय, धावसंख्या कोंडे 11 थेरोंदाचे 19 झाले। सुमेधला सर्वचे सर्व मोके मिळालेले आहेत, अजूनही सूरजला स्ट्राईकवर जाण्याची संधी मिळाली नाही आणि आता सुद्धा मिळत नाहीये, कारण सुमेधने शेवटच्या बॉलवर सिंगल कंप्लीट करून स्ट्राईक स्वतःकडे ठेवली। तर सुरुवात चांगली आहे आणि अपेक्षा तीच आहे की या षटकावर सुद्धा वचक असेल कोंडे 11 थेरोंदाची, जर सुमेध मागच्या षटकाप्रमाणे खेळला तर। और गेंदबाजी के लिए आते हुए मिल्खत कार की रन मशीन कप्तान कैप्टन निशिकांत कड़वे गेंदबाजी के लिए आते हुए। सेकंड पर सुमित जिन्होंने अच्छी शुरुआत की है, एक प्रारंभिक बल्लेबाज के रूप में उन्हें आमंत्रित किया, पर विश्वास दिखलाया है। कप्तान मिड ऑफ की दिशा में खेल दिया, वहां पर फील्डर है, 1 रन लेकर स्ट्राइक रोटेट करते भी। स्ट्राइक पर बल्लेबाज देखा जाए तो सूरज पाटिल। पहिल्यांदा सूरज आता स्ट्रायकर सेंडला पोहोचतोय, पण पाहूया सुमेधचीच एनर्जी कॅरी फॉरवर्ड करून आता सूरज खेळतोय का, कारण त्यांनी सर्व स्ट्रोक्स पाहिलेत पहिल्या षटकामधले सुमेधचे आणि सूरज सुद्धा त्याच धातणीचे फलंदाज आहेत। आणि पाहूया तोच खेळ प्रतिभेचा, फलंदाजीचा सूरजच्या वतीनं कोंडे 11 थेरोंदा संघासाठी पाहायला मिळेल का। निशांतने चॅलेंज एक्सेप्ट केले, दुसऱ्या षटकासाठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि म्हणतात की खेळाडूंच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं टाकलं तर त्यांचे खांदे मजबूत होतात। आणि पाहूया तीच मजबूत खांद्यांची गोलंदाजी की या षटकामध्ये मजबूत खांद्यांची फलंदाजी। निशांत कड़वे फिर से एक बार गेंदबाजी करने के लिए तैयार, पहली बार गेंद का सामना करेंगे। यहाँ पर देखिए हवा के साथ साथ घटा के संग संग एक कंटेनर, 3 टमटम, गेंद जाएगी 3 टपाका डमडम, सीमा रेखा के पार, षटकार। नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ, आमदार महेंद्र दळवी शेठ, आमदार महेंद्र दळवी शेठ। वीरनाथवाच्या लाडा थँक यू। कोंडे फॅन्टॅस्टिक स्ट्रोक प्ले बाय सूरज। पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार खेचत मी बघायची भूमिका नाही, खेळण्यासाठी आलोय तेच सांगतायत, पण बॉल खूप जास्त बाहेर आणि पंचांच्या वतीनं अमित गोलतकर सरांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा। स्ट्रायकर सेंड अंपायर आहे तर रमाकांत पवार सर, पंचांची भूमिका तितकीच महत्वाची राहिली। धावसंख्या बिनबाद 27, आतापर्यंत 8 चेंडूचा खेळ संपलाय आणि कोंडे 11 थेरोंदाचा दरारा या डावावर। पुल केले, बॅटची एज, बॉल मागे, फाईन लेग नाहीये, लॉंग लेग नाहीये, लॉंग चेस फॉर द फिल्डर आणि ते कुठेतरी नाही पूर्ण होत आहे। बॉल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट। 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग। 3 वर्ष थैंक यू डीजे। जरूर यहाँ पर दबाव डालते हुए बैटर सूरज पाटिल, जिस बार मौका मिला पहले 6 गेंदों में 19 रन का योगदान दिया बल्लेबाज सुमित यादव ने, पर उसके बाद मौका मिला, छक्के के साथ शुरुआत की और इस बार जड़ दिया शानदार चौकार। 31 रन स्कोर कार्ड पर विदाउट लॉस, दूसरा आउट प्रगति पर रनों की प्राप्ति यहाँ पर करते हुए एक टारगेट सेट करने की अनुष्का या दोनों बल्लेबाजों के पास है और यहाँ पर उसी विचलम में बल्लेबाजी करते हुए। हो बॉल हवेत आणि जाईल सीमारेषा पार, तुमच्या मेहनतीची व्याप्ती
म्हणजे 100% रन प्राप्ती. लॉंग ऑन क्लिअर, सिक्सर साधावा. दमदार प्रवास असा सुरू आहे सलग वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. काय खेळ चाललाय. फक्त फलंदाजच दिसतायत, बाकी कोणीच नाही. दबदबा फक्त आणि फक्त या मैदानावर फलंदाजाचा. सातत्यानं षटकारांची आतिषबाजी. जसे पॉपकॉर्न उडतात तसे बॉल उडतात मैदानाच्या बाहेर. लॉंग ऑफ क्लिअर, षटकार. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. अरे वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार. थैंक यू डीजे मास्टर. ना दिन देखता है ना रात देखता है, ये तो सिर्फ टीम के हालात देखता है. नाम है सूरज पाटिल. 4 गेंदों में 22 रन. कमाल की बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी आज इस मैदान पर. आणखीन एक ऑन ड्राईव्ह, पण आता परतावं लागलं असतं पण नाही लागत. जेव्हा काम असतं भाईजान तेव्हाच मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. कॅच ड्रॉप. यस, पकड़ो कैच जीतो मैच. पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोड़ा कहते हैं. ये किसका होगा ये तो आने वाला वक्त समय बताएगा. SP 11 नवगाव. 2 षटकांचा खेळ संपलाय. कोंदे 11 थेरुंदाज 44 जावा आणि हा 29वा कॅच ड्रॉप आहे मागच्या 3 दिवसातला. दरणे गुरुजी ही माहिती आम्हाला देत आहेत. एन्सायक्लोपीडिया आमच्या सोबत, आणि त्याचमुळे सगळे अपडेट्स जितके आम्हाला ऑनस्क्रीन नाही मिळत ऑफस्क्रीन मिळत आहेत. दरणे गुरुजी धन्यवाद तुमच्या त्या अनुभवाबद्दल. पण 2 षटकाचा खेळ भाईजान संपलाय. कोंदे 11 थेरुंदाज 44 झाले. यस, लगेच आता लगेच चॅलेंजिंग ओव्हर, म्हणजे ते ठरलेलंच आहे. सन्माननीय आमदार साहेबांचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे. त्यांच्या समवेत अर्थातच सन्माननीय छोटम शेठ सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय, आणि त्यांची संपूर्ण टीम, त्यांचे सर्व साथीदार आणि त्यांचं हा ग्रुप इथे आलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय या त्यांचा क्रिकेट स्पर्धेमध्ये. अर्थातच दमदार आमदार, अर्थातच वीर दमदार आमदार प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये 3ऱ्या दिवसामध्ये आमदार साहेबांचं त्यांच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असणार आहे. काय नियोजन आहे, काय नेतृत्व आदरणीय महेंद्रशेठ दळवी यांचं लाभलेलं आहे या क्रिकेटच्या स्पर्धेला. मग स्पर्धा सुरू करायची, पण त्या स्पर्धेचं स्वरूप असं असलं पाहिजे की त्याची चर्चा पूर्ण भारतभर झाली पाहिजे. आणि चर्चा होते वीर दमदार आमदार प्रीमियर लीगची चर्चा होईल. फलंदाजांची सुमेधारी सूरजची पार्टनरशिप. नाबाद 50, कोंडे 11 थेरंदा 50 विदाउट लॉस. थैंक यू डीजे. यहां पर देखिए प्रतीक गेंदबाजी के लिए है, और फिर से एक बार देखिए यहाँ पर किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. और यहाँ पर स्क्वायर कट करना चाहते थे, एक अनोखा स्टाइल में मनीष सर स्ट्रोक खेलने का प्रयास किया था. क्या कहना चाहोगे? भाईजान बॅटचा संपर्क झाला होता, ही कॅच होती. कॉर्ड बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊ शकला असता. आता परत 2 मोके फिल्डिंग करणाऱ्या टीमने सोडलेले आहेत. नाही सोडून चालणार, कारण आता अडचणीत येऊ शकतो. कारण दोन्ही फलंदाज चांगल्या स्ट्राईक रेटने एअर स्ट्राईक करतायत, षटकार चौकारांच्या बाबतीमध्ये डील करतायत. त्याचमुळे संघाचा फायदा होतोय. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. त्याचमुळे जवळपास हे षटक सुद्धा कोंदे 11 थेरुंदाच्या बाजूने जाते की काय असंच दिसते. आदरणीय महेंद्रशेठ दळवी आपल्याला पाहायला मिळतात ऑनस्क्रीन, ज्यांचं नेतृत्व या स्पर्धेला आणि या परिसरात आपले. थोडंसं थांबवतोय कॉमेंट्री बॉक्स. सन्माननीय रेश्मा राजेश पाटील, अर्थातच अख्तरगाव मतदारसंघ इथून, खालापूर मतदारसंघातून इथे आले. त्यांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 52 सूरज स्ट्रायकर्सला खेळतात 30 वर, सुमेध खेळतात 21 वर. खरं तर या डावाची सुरुवात सुमेधने केली, पण सूरजने त्या ओव्हर शिक्कामोर्तब केलेल्या आहे. 3 चेंडूचा खेळ झाला, आता 4 झालाय आणि 4 चेंडूमध्ये बनवल्यात 8. म्हणजे अजूनही 2 धावांची गरज आहे पुढच्या 2 मध्ये, जर चॅलेंजिंग ओव्हर आपल्या नावावर करायची असेल तर. यस, आने वाली 2 गेंदों में 2 रनों की जरूरत है. चैलेंजिंग ओवर यहाँ पर कंप्लीट करने के लिए विचार विनिमय यहाँ पर किया जा रहा है. किस तरह से बल्लेबाजी का स्टार्टअप दिया था बल्लेबाज सुमेध यादव और उनका साथ देते हुए बल्लेबाज सूरज पाटिल. एस फैक्टर आज इस मैदान पर दमदार आमदार वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में शानदार परफॉर्मेंस दिखलाते हुए.
फुल लेन बॉल ओव्हर द बॉलर्स हेड. पहिली धाव पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही. सामना चांगलाच रंगतोय, षटक चांगलंच घडते. शेवटचा बॉल बाकी आहे षटकातला आणि पुढच्या बॉलवर फलंदाजांना एक धाव पूर्ण करावीच लागेल. जर +5 पाहिजे असेल तर डॉट किंवा विकेट -5. यस, इस गेंद के ऊपर पूरी निगाह है SP11 नौगांव के खिलाड़ियों की. उनके खेमे में जरूर थोड़ी सी नाराजगी है, पर अभी 5 रन माइनस करने हैं तो प्रतीक पाटिल को कुछ करना होगा. यहाँ पर चमत्कार को नमस्कार करना होगा. एक गेंद और 1 रन की जरूरत है यहाँ पर चैलेंजिंग ओवर कंप्लीट करने के लिए. अगर नहीं किया तो 5 रन माइनस. आदरणीय छोटम शेठ आणि आदरणीय महेंद्र शेठ चर्चा करतायत. खरं तर क्रिकेटसाठी दोघांचं खूप चांगलं काम राहिलं, दोन्ही मान्यवर मंडळींचं खूप चांगलं काम राहिलेलं आहे आणि म्हणूनच क्रिकेट वाढतंय. अलिबागमधलं चांगल्या चांगल्या स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अलिबाग प्रीमियर लीग असेल किंवा वीर दमदार आमदार प्रीमियर लीग असेल, उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेटचं आयोजन अलिबागमध्ये. पुढचा बॉल आणि सिंगल कंप्लीट होईल आणि आता तो बोनस मिळणार आहे टीम गोंदे 11 थेरोंदाला. 5 धावांचा या मागच्या षटकात मिळाला 10, 54 म्हणजे बोनस मोजून 59. 3 षटकाचा खेळ संपला. तो जरूर 3 ओवर की समाप्ति के बाद 59 रन स्कोर कार्ड पर ड्रीम्स ब्रेक ट्रॉली मैदान पर जाते हुए कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी इनके नेतृत्व से इस प्रतियोगिता का आगाज किया. तीसरा पर्व है, क्योंकि यहाँ पर अगर मनीष सर देखा जा रहा इस प्रतियोगिता की चर्चा है, क्योंकि इस प्रतियोगिता में काफी खर्चा है, जिसमें हम देखते हैं काफी भारी थार और उसमें मैन ऑफ द सीरीज के लिए जिमी कार. खरं तर वेगवेगळ्या स्पर्धा आपण पाहतो पूर्ण भारतामध्ये, पण इतक्या महागड्या गाड्यांचं नियोजन नसतं, लक्षात घ्या. आणि त्या ठिकाणी आपण संघ मालकांना महिंद्रा थार देणार आहोत आणि जो मालिकावीर ठरेल त्याला आपण सुझुकी जिमनी देणार आहोत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, इमर्जिंग सुपरस्टार त्यासाठी आपण बाईक देणार आहोत. तर द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं, नाही तर द्यायचंच नाही या तत्वावर आदरणीय महेंद्रशेठ दळवी फाउंडेशन पुरस्कृत, शिवसेना पुरस्कृत वीर दमदार आमदार प्रीमियर लीग तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. करना है तो कुछ हटके करना है और सबकी झलक, सबसे झलक हमारी कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ की होती है. शेर की झलक सबसे अलग और वो है अलीबाग के शेर टाइगर ओनली वन महेंद्र शेठ. यहाँ पर उनके माध्यम से इस प्रतियोगिता का आयोजन हर साल की तरह इस साल आयोजन करते हुए नजर आ रहा है. फिर से एक बार ड्रिंक्स ट्रॉली समाप्त होने के बाद टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 3 ओवर की समाप्ति के बाद शानदार बल्लेबाजी विदाउट लॉस 59 रन स्कोर कार्ड पर. धरणे गुरुजी, आतापर्यंत सर्वाधिक स्कोर किती आहे 5 षटकातला ते देखील आपण माहिती घेऊया. 90 आणि त्या चेस झाल्यात, म्हणजेच आपण आता या पुढच्या 2 षटकांमध्ये ते एक्सपेक्टेशन ठेवू शकतो. भाईजान, जसा खेळ या दोघांना चालू आहे, मी उल्लेख केला होता की सुमेधने सुरुवात दिली होती डावाची, पण सूरजने काय धमाकेदार परफॉर्मन्स केलाय. दोघं जण शेरात सवा शेर आहेत असंच पाहायला मिळते. पण पुढची 2 षटकं ड्रिंक्स ब्रेक नंतर महत्वाचे आहेत. यस, कल के दिन अगर देखा जाए ना तो कुमार जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज वर्सोली टीम ने उस प्रतियोगिता में 90 रन चेस किए थे और अंतिम सुपर 16 में सर प्रवेश किया है. नितिन जी अवारी इनकी पुरस्कृत की हुई टीम और काफी प्रमोट किया उन्होंने जयदीप के लिए, क्योंकि एक 17-18 साल के खिलाड़ी थे सर जयदीप बना, उनका एक्सीडेंट हो गया और उस एक्सीडेंट में उनका मृत्यु हुआ और इसी प्रतियोगिता में उन्हें श्रद्धांजलि भी दी गई थी वीर दमदार आमदार प्रीमियर लीग में. निशांची जबाबदारी वाढली. परिस्थितीला पाठ दाखवून चालत नाही, परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आणि तीच कामगिरी निशांतला करायची आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये गोलंदाजांना जे जमलं नाही ते या षटकात जमून घ्यायचं आहे. आधीच 3 स्कोर 59 झालेला आहे. 20च्या रन रेटने कोंदे 11 तिरंदा संघ खेळतोय, त्याचमुळे पुढची 2 षटकं खूप महत्वाची आहेत SP11 नवगासाठी. पण इतक्या अकुटपणे चेंडू जर तुम्ही द्याल सुमेधला, तो कुठे सोडणार आहे. बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. कडक बेधडक बॅटिंग, सुमेधचा षटकार. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. कामाचा पक्का हुकमी येता, कामाचा पक्का हुकमी. थैंक यू डीजे. 10 गेंदों का सामना किया 28 रन पर बल्लेबाज सुमेध जाधव आज इस मैदान पर रन धुमाली करते हुए और 9 गेंदों में 31 रन सूरज पाटिल. छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां भी सुभान अल्लाह. एक शानदार इनिंग की शुरुआत करते हुए धड़ाकेबाज थरथराट लाने वाला ये मौका इस मैदान पर SP11 नौगांव टीम को दुविधा में डाल दिया है. निशांचं या अगोदर षटक हे 25 धावांचं होतं आणि आता या षटकाची सुरुवात षटकाराने झालेली आहे. सुमेध स्ट्रायकर्सला धावसंख्या 65. आता रोकटोक भूमिका निशांत सुद्धा घेतोय विकेटचा शोध घेण्यासाठी.
प्रयत्न देतो आणि प्रयत्न दिल्यानंतर मग यश सुद्धा मिळणारच आहे. पार्टनरशिप होते ब्रेक. सुमितचा खेळ संपला. पहिला धक्का कोणत्या 11. भेटायला कधी बी जावा मला असाच आमदार हवा हे असाच आमदार हवा महेंद्र शेठच आमदार हवा असाच आमदार हवा मला असाच भाईजान नाही जमणार हा विचार करण्यापेक्षा एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि तेच करून दाखवलंय. निशानने पहिला बॉल जरी सीमारेषेच्या बाहेर गेला होता पण दुसरा बॉल त्यांच्या हातामध्ये आणि सुमितचा खेळ संपलाय. यस, यहाँ पर अपने ऊपर विश्वास दिखलाया. कप्तान है और कप्तानी पारी उन्हें जरूर दिखानी है. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. कोई भी लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं. हारा वही जो लड़ा नहीं. पहले ओवर में मनीष सर अगर देखा जाए तो 25 रन खर्च किए थे, फिर भी उन्होंने जिम्मेदारी अपने कंधे पर ली और पहली गेंद पर छक्का आने के बाद भी दूसरी गेंद पर सुमेश यादव जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाया. ये विश्वास है SP11 नौगांव के कप्तान निशांत कडवे का. फॅन्टॅस्टिक. जरी त्याचं मागचं षटक चांगलं गेलं नव्हतं पण त्याला माहिती आहे की विकेटचा शोध घेईन तर मीच घेईन आणि त्यांनी तो शोध घेतला आणि आता कुठेतरी नौगाव संघाला परत येण्याची संधी आहे. मोमेंटम शिफ्ट करण्यासाठी काहीतरी अनुचित घडलं पाहिजे होतं. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाबतीत ते घडलं. सुमितचा खेळ संपला. आपण पाहूया सुराग दाभाडे हे नवीन फलंदाज पोहोचत आहेत स्ट्रायकर्स एंडला. सूरज खेळतायत 9 चेंडूत 31 वर. चांगला स्ट्राईक रेट दोघांचा, सुमेध आणि सुरेशचा. प्रताप पाहूया सुरागचा खेळ कसा दिसतोय. मैदानाच्या आतमध्ये निशांतची जबाबदारी पाहायला मिळाली. त्याने गोलंदाजी करताना कुठलंच दडपण न घेता गोलंदाजी करून विकेटचा शोध घेतला. आणि पाहूया आता तेच यश टिकवून ठेवलं जाईल का, कारण सुरुवात जर धडाकेबाज केली सुरागने पण ते यश टिकणार नाही. म्हणजे त्यामुळे आता पाहूया निशांतच्या वतीनं कसा प्रतिकार केला जातोय, जो प्रत्येक खेळाडूचा अधिकार आहे. पहिल्या बॉलवर षटकार खेचल्यानंतर सुमेधला त्यांनी बाद केलं स्वतः झेल पकडून. पण यावेळेस फुलटॉस चुकली. बॉल ग्रिपिंग, क्षेत्ररक्षण सुद्धा गडबडलं. पण हा नो बॉल मिळते. 1 धाव 2 धावाचा बोनस मिळेल कोंदे 11 थेरोंदाला. 2ची होते एवढ धाव संख्या 67. यस, तेरी इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्री हिट बना दिया. उघडा डोले पहान हिट चेंडू आहे फ्री हिट और वीर दमदार आमदार प्रीमियर लीग भी सुपर हिट होते हुए. फ्री हिटचा बॉल आहे आणि पाहूया आता फ्री हिटच्या बॉलवर सूरजला संधी मिळाली आहे. त्यातल्या त्यात आता थोडंसं लायसन्स आहे त्याच्याकडे, जास्त काही विचार करण्याची गरज नाहीये. येईल तो बॉल बाहेर पाठवायचा आहे. पण पाहूया निशांत, त्यांनी प्रयत्न केले होते फलंदाजाला रोखण्याचे. बॅटची आउटसाइड एज, बॉल शॉट थर्ड मॅनला. बॉल कलेक्ट करेपर्यंत एकदा पूर्ण केली. एकदा वाढते. धावसंख्या 68. 68 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. जरूर यहाँ पर खारापटी गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी रोहा खारापटी, नाम है सुराग दाभाडे, प्यार से उन्हें बकासुर कहते हैं. पर आज इस मैदान पर दहाड़ना होगा. और पर इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, पहले ही मन बना लिया था. सबमरीन डिलीवरी, थोड़ी सी नीचे से जाने वाली गेंद, यहाँ पर डॉट आती हुई मनीष सर. हे षटक इव्हेंटफुल ठरतं भाईजान. म्हणजेच सुरुवात तर या षटकाची षटकाराने झाली होती पण पुढच्या बॉलवर निशांतने विकेट मिळवला. त्यानंतर नो बॉल आला. नो बॉलवर जास्त काही प्राप्त करता नाही आलं फलंदाजांना. सुरुवात स्ट्रायकर सेंडला चकवा देणारा हा बॉल फलंदाजाला गुंगारा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसवतोय. परिवर्तन खूप महत्वाचं आहे आणि परिवर्तन गोलंदाज निशांतचं पाहायला मिळते. अचूक गोलंदाज या 4थ्या षटकामध्ये. यस, इस ओवर में अगर देखा जाए तो दारातून गेली बाई, घरात होती केली आणि घरची गुदमरून मेली. इस तरह का यहाँ पर इक्वेशन नजर आया, क्योंकि पहले स्टार्टअप काफी बढ़िया था और इस बार डॉट आता हुआ. ओहो, फिर एक बार बैक टू द बॉलर. अच्छी कोशिश, 100% एफर्ट दिया मनीष सर. क्या कहना चाहोगे? मी अवाक झालोय की इतकं चांगलं क्रिकेट या 3 तालुक्यांमध्ये खेळलं जातं आणि त्या 3 तालुक्यातील क्रिकेटपटूंना एकत्रित करण्याचं काम आदरणीय महेंद्र शेठ दळवी यांनी केलेलं आहे. तुमच्या आमच्या मनामध्ये एक प्रश्न आला असेल की ऑल इंडिया आयकॉन तुम्ही का घेत नाहीये, पण त्यांना जर आणलं तर मग या खेळाडूंची चमक कमी होईल. म्हणूनच 32 संघामध्ये फक्त आणि फक्त अलिबाग, मुरुड आणि रोहा तालुक्यातले खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. आणि वन ऑफ द बेस्ट लीग आपण पाहतोय महाराष्ट्रातली, ज्यामध्ये चांगलं क्रिकेट आपण सातत्याने मागच्या 3 दिवसांवर पाहतोय. कोंदे 11 थेरोंदा 69, 1 फलंदाज बाद, 69 लॉस ऑफ 1. तो मनीष सर, मैं इसलिए कहना चाहूंगा इस प्रतियोगिता के लिए एक बार जोरदार तालियां होने चाहिए. काफी बढ़िया आयोजन, न भविष्य न भूतो, वन एंड ओनली मिस्टर महेंद्र शेठ दलवी इस प्रतियोगिता का आयोजन कर रहे हैं. और इस दमदार आमदार प्रीमियर, वीर दमदार आमदार प्रीमियर लीग के हम सब घटक है. धन्यवाद आमदार.
आणि सर्वात महत्त्वाची बाब प्रेक्षकांसाठी बसवण्याची मुबलक व्यवस्था आहे. असं नाही की प्रेक्षकांना फक्त वेगवेगळ्या लांब लांबच्या स्टँडवर बसायला पाहिजे. पूर्ण कुठेही तुम्ही मैदानाच्या वर्तुळाकार कुठेही बसून या स्पर्धेत आनंद घेऊ शकता. ही दूरदृष्टी आहे. प्रेक्षक जे इतके लांबून येणार आहेत, 3 तालुक्यातून प्रेक्षक येणार आहेत, त्यांना बसण्याची उत्तम सुविधा आपण या तलवार स्टेडियम मध्ये पाहतोय. यस, आखिरी ओवर लेकर गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज मृणाल राउत उर्फ मुन्ना मुन्ना नाम से जाने जाते हैं, मैन फ्रॉम सातिरजे। पर आज इस प्रतियोगिता में उनके सामने खरापटी रोहा के खिलाड़ी सुराग दाबाड़े। क्या बल्लेबाज टारगेट सेट करना चाहेंगे, क्या मन में प्लान होगा गेंदबाज मृणाल राउत का? निशांचं षटक चांगलंच राहिलंय, जे मागचं होतं ज्यावर ते काउंटर अटॅक करणारं षटक होतं असं आपण म्हणू शकतोय. पण त्याच षटकाला कॅरी फॉरवर्ड करावं लागणार आहे. शेवटचे 6 बॉल महत्वाचे आहेत. एका बाजूला सुराग अजूनही त्या लईमध्ये नाही आला. 4 चेंडू त्यांनी फेस केले, 2 धावाच बनवल्या. एका बाजूला सूरजने चांगला खेळ दिला, 10 चेंडूत 32 धावा, त्याचा स्ट्राईक रेट चांगला आहे. पण सुमेध जसा बाद झाला त्यानंतर धावसंख्येचा वेग कमी झालेला आहे. पाहूया या पुढच्या 6 बॉल्सवर तो गमावलेला वेग पुन्हा एकदा या षटकात पाहायला मिळेल का. स्ट्राईक असाइनला आहेत सुराग दाभाडे. मुन्ना राऊत बॉलिंग ट्रॅकवर 5व्या षटकाची सुरुवात पंचांच्या डावीकडून. आणखीन एक डॉट बॉल. पेस प्रचंड आहे, कंट्रोल चांगला आहे, पिचिंग झोन नियंत्रणात आहे. सुरुवात या षटकाची डॉट बॉलने. पहली गेंद डॉट कराने के बाद आत्मविश्वास बढ़ाते हुए मुन्ना राउत मैन फ्रॉम सातिरजे वीर दमदार अमदार प्रीमियर लीग में अपना परफॉर्मेंस दिखलाते हुए पहली मैच है और पहली मैच की स्लॉग और हाणामारी का षटक डी तौर स्पेशलिस्ट गेंदबाजी के लिए आते हुए फिर से एक बार थलेन की जानिब से गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकर पर बल्लेबाज सुराग दाभाडे. परफेक्ट ऑफ ड्राईव्ह, पण स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, बॉलवर पोहोचतील आणि हे देखील योग्यच आहे. सुरागने स्ट्राईक रोटेट केली, जी खूप अगोदर करायला पाहिजे होतं. सूरजला खूप वेळापर्यंत नॉन स्ट्रायकर्स एंडला थांबावं लागलं. पण पाहूया आता स्ट्रायकर्स एंडला आल्यानंतर पुन्हा एकदा तेच प्रस्थ जे त्यांनी कमवलं होतं पहिल्या 3 षटकांमध्ये ते पुढच्या 4 बॉल्समध्ये पाहायला मिळेल का. धावसंख्या 70 रन स्कोर कार्ड पर लग चुके. पहली गेंद डॉट, दूसरी गेंद पर सिंगल लेकर स्ट्राइक रोटेट की है. स्ट्राइकर पर बल्लेबाज सूरज और इस बार सूरज दमकता हुआ बरसता हुआ मिड ऑफ के ऊपर से खेल दिया है. वाकड्या तिकड्या बाबलीचा हिरवा हिरवा पाला, दूर दूर मारेगा षटकार, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला. हैदराट के 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार. कडक बॅटिंग चालली. आता 38 झालेत, 12 पाहिजेत अर्धशतकासाठी. धावसंख्या 76 आहे, 76 लॉस ऑफ 1. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय, बॅक टू द बॉलर धाव घ्यायची की नाही घ्यायची नकार दिलाय. सुरागने सूरजला अजूनही स्ट्राईकवर थांबण्याची संधी मिळते. धावसंख्या थांबते 76 वर. 76 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर अच्छी यहाँ पर बल्लेबाजी कर रहे हैं. अगर करंट रन रेट देखा जाए सर तो 16.29 के रन रेट से बल्लेबाजी कर रहे हैं ये दोनों बैटर. पर सूरज के ऊपर पूरी जिम्मेदारी है. अर्धशतक या फिर क्या टारगेट सेट किया जाएगा इस ओवर में. पर इस बार लीजिए गेंद हवा में, मिड ऑन की दिशा से खेला, वहां पर सौरभ विचारे, शानदार फील्डिंग. ऐसा भी कहा जाता है सर, अपने दुनिया में कितना पैसा कमाया उससे ज्यादा कितना पैसा बचाया. क्रिकेट में वही महत्वपूर्ण है, कितने रन बना लिए तो कितने रन सेव कर लिए. एक बार जोरदार डालिया सौरभ विचारे, SP11 नौगांव टीम के मैन फ्रॉम चनेरा. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. तुम्हाला फक्त फलंदाजी येता कामा नये, तुम्हाला फक्त गोलंदाजी येता कामा नये, तुम्हाला क्षेत्ररक्षण सुद्धा यायलाच हवं आणि ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शेवटचा 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या आहे 78. 1 फलंदाज बाद आणि खेचलाय, फेकलाय, बॉलला उडवलाय थेट काऊ कॉर्नर, लॉंग ऑन सीमारेषा पार. पहिल्या डावाचा शेवट होतोय. दमदार कडक बेधडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं कोणत्या संघाची. पहिला डाव संपलाय आणि पहिला डाव संपल्यानंतर स्कोर झालाय स्कोर बोर्डवर 84 धावा आणि जिंकण्यासाठी 30 चेंडू 85 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 85 रन्स रिक्वायर्ड टू विन. हॅलो, मंचावर उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणं हे आपलं आदर कर्तव्य आहे. या मंचावर उपस्थित आत्ताच आलेल्या अर्थातच सदस्य अतकरगाव मतदारसंघ खालापूर इथून आलेल्या सौ रेश्मा राजेश पाटील यांचा इथे मानसन्मान होणार आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. जिल्हा परिषद सदस्य आणि खूप सुंदर काम खालापूर विभागामध्ये आणि त्या अतकरगाव मतदारसंघामध्ये त्यांचं चालू आहे. असंच जनसेवेचं कार्य त्यांच्याकडून चालत राहो हीच प्रार्थना आणि तेच आमचे आमदार साहेब या ठिकाणी त्यांचं स्वागत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर
जांभूळपाडा पारळी जिल्हा परिषद सदस्य अर्थातच सौ शर्मिला बोडके मॅडम यासुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय आमदार साहेबांना करत आहे. जांभूळपाडा परळी जिल्हा परिषद मतदारसंघातील शर्मिला बोडके मॅडम इथे आलेले आहेत आणि त्यांचं स्वागत सुद्धा इथे होणार आहे. आणि अर्थातच सन्माननीय शरदजी बोडके अर्थात त्यांचे मिस्टर आणि त्यांचा 52वा वाढदिवस आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सर तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा असणार आहेत. साहेबांच्या हस्ते या सर्व अतिथीगणांना या ठिकाणी स्वागत करून या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी वेलकम केलं जात आहे. मायेची उबदार शाल ही आपुलकीची अलिबाग मुरुड रोहेकरांची ही शाल आहे. त्याच्यामध्ये प्रेम ठासून भरलेलं आहे आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि अर्थातच ही दमदार शाल आहे आणि सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या माध्यमातून ही दमदार शाल त्यांना देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. अर्थातच सन्माननीय अमित घाग सर अर्थातच भारतीय जनता पार्टी रोहाचे अध्यक्ष अमित घाग सर इथे आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय आमदार साहेबांना करत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आमदार साहेबांसाठी आणि त्या आत्ताच आलेल्या सर्व मान्यवरांसाठी सुद्धा. त्याचबरोबरीने मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय शरद बोडके सरांचा आज 52वा वाढदिवस आहे आणि तरीसुद्धा खास आमदार साहेबांच्या प्रेमापोटी तीही या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत 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 आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला. आणि यानंतर टॉस सुद्धा होणार आहे. RC ग्रुप वर्सेस SD ग्रुप चेंड्रे. विनर असा मुकाबला असणार आहे. सो दोनही टीम कॅप्टन्स मुख्य मंचावरच आपण टॉस करणार आहोत. RC ग्रुप वर्सेस SD ग्रुप चेंड्रे. विनर हा मुकाबला असणार आहे आणि मान्यवरांच्या हस्ते सुद्धा आपण हा टॉस करणार आहोत. धन्यवाद. मुख्य मंचावरच आपण टॉस करूयात. सन्माननीय पाहुण्यांचं इथे स्वागत होत असताना आपण पाहतोय. सुभाष शिवदास पिंपळे सर इथे आलेले आहेत. सर इन्स्पेक्टर आहेत ते आणि त्यांचं सुद्धा स्वागत इथे झालेलं आहे. सन्माननीय आमदार सन्माननीय बाप्पा मांजरेकर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत करण्याची विनंती मी सन्माननीय आमदार साहेबांना करत आहे. आज आमदार साहेबांच्या या क्रिकेटच्या महासागरामध्ये ते सुद्धा सामील होण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं या मुख्य मंचावर अतिथी कक्षामध्ये मी शब्दसुमनाने स्वागत करतोय. सन्माननीय पाहुण्यांचे इथे स्वागत केले जात आहे. आणि सन्माननीय अमित घाग सरांना मी विनंती करतोय या मॅचचा टॉस करण्याची विनंती मी तुम्हाला करतोय. एका बाजूला पंकज जाधव जो की RC ग्रुपचं नेतृत्व करतोय, दुसऱ्या बाजूला SD ग्रुप जिथे आदर्श पाटील आपल्याला पाहायला मिळणार आहे. येस, पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये इथे टॉस होत आहे. सन्माननीय पाहुण्यांच्या अर्थातच अध्यक्ष BJP रोहा यांच्या हस्ते इथे टॉस होते. हेड अर्थातच RC ग्रुप टॉस जिंकलेला आहे. डिसिजन काय असेल? फर्स्ट फील्ड करू आम्ही.
थँक्यू सो मच. दोनही संघांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय. वळूयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मनीष सर आणि त्यांचा आवाज आपण ऐकत आहोत. थँक्यू सो मच. धन्यवाद. कपिलजी ठाकूर सर, तुमचं देखील कौतुक आहे. मग मात्र या स्पर्धेचा विभाजित घटक तुम्ही राहिलेला आहात. मॅचच्या दिशेला वळूयात. बॉलिंग ट्रॅकवरती ज्या गोलंदाजाला पाहण्यासाठी ही गर्दी देखील जमलेली आहे, तो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. संपूर्ण अलिबागला अभिमान वाटेल या गोलंदाजावरती. पहिला बॉल, पाहतो वेग, पाहतो प्रचंड वेग. वॉड बॉल, काय बॉल हाताळलाय, अप्रतिम. आर्यनच्या नावाची चर्चा राहिली अनेक वर्षापासून. त्या खेळाडूंनी इम्प्रेस केलाय आणि ते का केलंय, पहिल्याच बॉलवरती सिद्ध करत असताना. 85 धावेंचं भलं मोठं लक्ष आहे. मागे वळून चालणार नाहीये. फ्रंट फुटला येऊन खेळावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक करावा लागेल आणि तो अटॅक केला जाईल का. पहिला बॉल डॉट. यावेळेस देखील शॉट ऑन फुल केल्या बॉलला खेळाडू आहे तिथे चांगली फिल्डिंग केली जाणार आहे. सिंगलच मिळेल आणि खूप चांगली फिल्डिंग डीप मधून. अगदी थ्रो देखील हातामध्ये विस्मवतोय. एकच धाव मिळेल. धावसंख्येचा इथे श्री गणेशा केला जातोय. दुसऱ्या बॉलवरती तो केला जातोय. 84 धावा अजूनही तुम्हाला करायच्या, जिंकण्यासाठी त्या कराव्या लागतील. म्हणजेच काय तर पॉवर प्लेला आता इथून कॅपिटलाइज करावं लागेल. मोठे फटके खेळावे लागतील, चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील. पहिले 12 बॉल खूप महत्वाचे आहेत आणि त्यातील पहिले 6 नक्कीच आर्यन हाताळणार आहे. ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये, संपूर्ण विश्वभरातल्या सगळ्यात मोठ्या टेनिस बॉलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू खेळलाय. लोकल बॉय आहे. चेंज ऑफ पेस, हलकसं गतीमध्ये परिवर्तन. पण हे पहा, असं खेळलं जातं क्रिकेट. इथे नावासाठी नाही, त्या बॉलला पाहून खेळलं जातं. वॉट अ स्ट्रोक. खेळ सरळ, चेंडू मैदानाच्या बाहेर येतोय. षटकार. जनसेवेचा घेतलाय वसा, दीनदुबळाची करतो सेवा. कामाचा पक्का हुकूम एक, कामाचा पक्का हुकूम एक. भेटायला कधी बी जावा, मला असाच आमदार हवा. हे असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. षटकाराने प्रत्युत्तर दिलंय. आता मात्र पाहूयात आर्यन कसा बॉल हाताळतोय. इथे देखील हा बॉल पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, गॅप मध्ये, वेकेंट एरियामध्ये बॉल चाललाय. अगदी दन 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 करत निघालाय. हे प्रत्युत्तर, हा प्रत्युत्तराचा खेळ आहे. कमलाकर बॅटिंग करतायत आणि काय मंत्रमुग्ध करतायत. वा, आणखी एक चौकार. महेंद्र शेठ आयोजनात कधीच नाही डगमग. आहे साऱ्यांचा नेता लाडका, शिवसेनेचा ढाण वाघ. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. कमलाकर देखील ना काही कच्च्या गुरुचा सिगला नाहीये. त्यालाही माहिती आहे, अनेक वर्ष क्रिकेटचा खेळ खेळलाय. मग मात्र तो प्लॅटफॉर्म आता त्यांनाही मिळतो आणि त्याचा वापर पुरेपूर केला जातोय. पहिल्या 2 बॉलवरती आर्यनचा बोलबाला राहिला. त्यानंतर कमलाकरनी दाखवलं का मी खेळतोय क्रिकेटचा खेळ गेल्या एवढ्या वर्षांपासून. शॉर्ट बॉल, पुलचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त वेग, पण त्याचबरोबर उसळी अतिरिक्त मिळते. व्हाईट बॉल असेल आणि 1 फॉर दी ओव्हर देखील मिळणार आहे आर्यनला. मात्र आता डोक्याच्या वरून बॉल जातोय आणि त्यामुळे हा व्हाईट बॉल असेल. व्हाईट आणि अतिरिक्त स्वरूपाची ती धावफलकेवरती ऍड केली जाईल. 12 धावा लागल्या धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 85 धावेंचं लक्ष, त्याचा पाठलाग सुरू आहे आणि त्याचा पाठलाग सुदृढपणे होईल यातही मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल, इथे देखील चांगलं कनेक्शन. आणखी एक बॉल जो हवेत आहे आणि हवेतनं सरळ पहिल्या टप्प्यावरती निघून जातोय मैदानाच्या बाहेर. येस, इट्स अनदर. अजून एक आलाय, अजून एक चौकार. जनतेचा आधार, उद्याचे स्वप्न करी साकार. लढवय्या झुंजार कधीही थँक्यू 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 सो मच. कमलाकर दादले, नवगाव गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू अगदी टेक्निकली साऊंड प्लेअर आहे. एक्सपिरियन्सनी ठासून भरलेला आहे आणि मिस्टर ISPL आर्यन खारकरच्या विरोधामध्ये पहिले 2 डॉट बॉल खेळला आणि त्यानंतर रौद्र रूप धारण केलेलं आहे. कमलाकर दादले, नाम तो सभी ने सुना होगा. अगदी बरोबर, अगदी बरोबर म्हटलं सर. कमलाकरचा तडाखा इथे पाहायला मिळतोय. लास्ट बॉल, 1 टू गो, शेवटचा बॉल.
आणखी एक शॉर्ट बॉल, पण यावेळेस इट्स अ नो बॉल, कारण या मागे आपण पाहिलं शॉर्ट बॉल टाकला त्यानंतर त्याला 1 फॉर दी ओव्हर देण्यात आला. आता इथूनही बचावात्मक गोलंदाजी करतायत. कमलाकरच्या चेहऱ्यावरती असलेलं ते स्मित हास्य सांगताय जुना आहे, जाणकार आहे, पण वाघ अजूनही थांबलेला नाहीये, तो लढतोय. त्याला माहितीये लढणं गरजेचं आहे. 85चं लक्ष्य, 17 झालेत, 1 टू गो. फ्री हिटचा बॉल, यावेळेस देखील बॅटची हलकीशी कडा, प्रेक्षकांचं सेलिब्रेशन, टाळ्यांचा गजर. कमलाकरची बॅटिंग ती आवडली असेल तर आणखी जोरात व्हायला हरकत नाहीये. एकदा जोरदार टाळ्या. 21 धावा धाव फलकावरती. शब्दांवर जो ठाम करीतो जनहिताचे काम, रायगडासही ठावतयाचे महेंद्र दळवी नाव, असा हा थँक्यू सो मच. कॅप्टन निकम सर म्हणतायत SP11 या संघासाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा इनाम आहे. एक षटकार मारा 1000 रुपये कमवा, अशी टॅगलाईन इथे आता सादर करावी लागेल. परंतु जशास तसं प्रत्युत्तर देणं म्हणजे काय, आणि याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये आहे. आम्ही मोठं टोटल पार करतोय, परंतु त्याचा सामना करत असताना आमच्यामध्ये ती चमक आहे, धमक आहे आणि ती ऊर्जा सुद्धा आहे. आणि त्या ऊर्जेच्या साथीने आम्ही तुमच्या प्रमुख गोलंदाजावर हाणामारी करू आणि तुमच्या संघाला नामोहरण करण्याचा पहिला प्रयत्न करू, आणि तो पहिला प्रयत्न यशस्वी झालेला आहे. अगदी बरोबर, पहिला प्रयत्न नक्कीच तो यशस्वी झालाय आणि ती पहिली लढत नक्कीच जिंकली आहे कमलाकर यांनी. आता मात्र कमबॅक करावा लागेल. कच्च्या गुरुचा चेला इथे कोणीही नाहीये. 85 धावेंचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आतापर्यंत आलेल्या आहेत. 24 बॉल 64 धावेंची आवश्यकता असणार आहे. मजा येईल मॅचला. मागे कोणी हटायला तयार नाहीये. लढायचं आहे, फाईट करायची आहे, जिंकायची आहे मॅच. लढणं खूप गरजेचं आहे. असं नेहमीच आपण ऐकतो ना की लढाई करा, लढा, जिंकण्यासाठी लढा. मग हार वाटेला आली ती देखील चालेल, पण ती लढाई करणं गरजेची आहे. काय लढलेत कमलाकर. जुने जाणकार खेळाडू, 5 बॉल 18 केले, ते देखील आर्यनच्या विपक्षात केले, ते जास्ती महत्वाचे होते. सुजल लडगे बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. भरपूर विलंब आपण घेताय. चला थोडासा स्पीडअप करा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 ओव्हर्स कंप्लीट करायचे आहेत. याकडे देखील आपण नोंद करून घ्या. सातत्याने फेरबदल केला जातो. आता निशांतलाही चांगला खेळ करावा लागेल, त्यालाही साथ द्यावी लागेल. 85 केलेत, पाठलाग सुरू आहे. तुम्ही मारलेत, आम्ही धम्मक ठेवतोय, ही सिद्ध करणारी बॅटिंग पहिल्या ओव्हरमध्ये आली आहे. पुढचा बॉल आणि तो पहिलाच बॉल. व्हॉट अ स्ट्रोक. त्या पहिल्याच बॉलवरती त्याहून दर्जेदार फिल्डिंग. आर्यन, वा आर्यन. त्यालाही माहिती आहे आतापर्यंत माझ्यावरती हल्ला करण्यात आला, पण मात्र मागे कसं सरसवेल. अनेक वर्ष तोही खेळलाय, त्यालाही माहिती आहे मागे सरसवून चालणार नाही, लढावं लागेल. थोडीशी का असेना फाईट द्यावी लागेल. जिथे मी ते संधी तिथे करावं त्याचं सोनं. मात्र फिल्डिंग करावी लागते, ते तुमच्यावरती आहे. आता मात्र तिथे सोनं करा. आर्यननी चांगला बॉल अडवला, नक्कीच टीमसाठी 3 धावा बचावल्या. पण पुन्हा एकदा कमलाकर येतात स्ट्रायकिंग एंडवरती. या खेळाडूंनी छाप सोडली आतापर्यंत. चेंज ऑफ पेस, फक्त दिशा दाखवली आहे आणि बॉल इथे बघूयात लॉंग लेगला क्लिअर करतोय का. क्लिअर करतोय. कमलाकरची बॅट आहे, ती थांबणार नाहीये. आणखी एक कमलाकरच्या बॅट मधून आलाय तडाखा. आणखी एक सिक्सर. 3 वर्ष दमदार प्रवास सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. 17व्या शताब्दीमध्ये कान्होजी आंग्रे यांनी शोधलेलं हे शहर, मग ते मात्र शहर तिकडनं अशा वाटचाली करत जातोय. आणि मात्र आता ही संपूर्ण जबाबदारी आपले महेंद्रशेठ दळवी साहेब यांच्या खांद्यावरती राहिली आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पर्यटक स्थळ आणि इथे क्रिकेटही त्या दर्जाचा खेळला जातं. या वेस्ट्रेट डाऊन द ग्राउंड आर्यन असणार आहे. चांगली फिल्डिंग केली जाते लॉंग ऑफ वरती. वा, क्रिकेटचा सोहळा दैदित्यमान आहे, पण त्याचबरोबर ही फिल्डिंग, ही बॅटिंग, ही बॉलिंग. वा, काय क्रिकेटचा खेळ राहिलाय कपिलजी. व्हॉट अ वंडरफुल ॲथलेटिझम. म्हणजे कॅप्टन पहिल्या ओव्हरमध्ये मार खातोय, परंतु शोल्डर्स डाऊन करत नाहीये. लॉंग ऑफला आहे आणि अगदी विकेटच्या स्ट्रेट जाऊन फिल्डिंग करतोय. चांगली धाव घेतोय आणि कॉन्फिडन्स दांडगा करतोय आपला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालेले आहेत. यावेळचा बॉल अलिबागचा पहिला बायकरमान स्ट्राईक एंडला आहे आणि अशा वेळेला तो दबाव गोलंदाजावर असणारच आणि तो साफ पाहायला मिळाला. शरीरापासून दूर टाकणं, परंतु मर्यादे कक्षेच्या जर तुम्ही बाहेर गेलात तर पंच हे दंड तुम्हाला ठोठावणार. अगदी बरोबर म्हटलं. रिटर्न क्रिशा थोडासा बाहेर निघणारा हा बॉल आहे. अँगलच्या
वापर करत असताना बॉलला थोडंसं बाहेर कट करण्याचा प्रयत्न राहिला. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द आर्क बॉलिंग करण्याचा प्रयत्न राहतोय निशांत ट्रॅकिंग एंडवर. 3 बॉल 2 त्याच्याही बॅटमधून. पुढचा बॉल इथे देखील बॅटची हलकीशी कडा लागते. शॉर्ट वरती खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग आणि डॉट बॉल येतोय. तो बराच वेळाने डॉट बॉल आलाय. आतापर्यंत आपण विचार केला तर 10 बॉलचा खेळ झालाय आणि त्यातील 30 धावा लागल्या धावफलकावरती. 20 बॉल आणि अजूनही 55 धावांची आवश्यकता आहे. क्लोज मॅच आहे. सुजल लडगे हा नवगावचा प्लेअर आहे आणि नवगावच्या अगेन्स्ट खेळतोय. नवगावला हरवण्यासाठी, नवगावचा प्लेअर नवगावला हरवण्यासाठी खेळतोय. पण मी म्हणेन स्वतःला सिद्ध करण्यासाठी खेळतोय. हे फार महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी होते. यावेळचा बॉल फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आहा, विकेट मिळण्याची संधी. इन टू द सेफ हँड बट नॉट ॲट ऑल, नॉट ॲट ऑल. आहा, कमलाकर दादले सुद्धा सुखरूप. 1 चेंडू 2 धोके आणि ऍक्सिडेंट होता होता राहिलं. 2ही एंडला. आसमान से गिरे और खजूर वड ब्युटिफुल. कारण आपण काय पाहिलं तर कॅच थोडीशी ड्रॉप करण्यात आली आणि मग त्यानंतर विकेटची संधी नॉन स्ट्रायकर एंड वरती देखील होती. हा तो ऍक्शन रिप्ले तो तुमच्या समोर येतोय. पहिल्या अटेम्प्ट वरती आपण पाहिलं तर बॉलच्या नक्कीच खाली आले, पण आपण ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये कॅच कंप्लीट करताय. बॉडीचा बॅलन्स नाहीये. अगदी तोंडाच्या समोर तुम्ही हात आणलेत, त्यामुळे तुमच्या नजराही त्याही आड झालेल्या आहेत आणि कॅच ड्रॉप झाली. मग मात्र कमलाकर यांची विकेट तीही सेव्ह झाली आहे. नशिबाची साथ मिळणं कपिलजी खूप गरजेची आहे. ती नशिबाची साथ मिळते. 32 धावा लागल्या धावफलकावरती. शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. निश्चित थोडासा प्रेशराइज सिच्युएशन मध्ये आहे. कमलाकर आता चांगला खेळले. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवर राहणं फार गरजेचं आहे. आणि अशा वेळेला निशांतने अलॉंग विथ द कार्पेट चेंडू खेळून काढलाय. रिस्की रन आहे, परंतु क्षेत्ररक्षकाने पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटवून प्रतिस्पर्धी संघाला सांगितलंय, चॅलेंज केलं, रन कंप्लीट करून दाखवा. आणि त्यांनी ती केले. पहिले 2 षटकं पॉवर प्लेच्या 2ही ओव्हरमध्ये आपण पाहिलं आक्रमण आक्रमण आक्रमण. जशी धावगती होती पहिल्या ओव्हरमध्ये तितकी धावगती आली नाही, परंतु जरूर विकेट बचावून खेळलेले आहेत. ही जमेची बाजू असणार आहे SP11 नवगाव संघाची. शंभर टक्के आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते थँक्यू सो मच. गाण्याचं वाक्य काय आहे? वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. आणि का गाजणार नाहीये? इथे जे काय हवं होतं त्यापेक्षा सर्वोत्तम आहे. मैदानामध्ये जाऊयात. 50-50 चॅलेंज ओव्हर. 16.5 ची जी रिक्वायर रन रेट आहे त्याला आता थोडंसं वाढवावं लागेल, कारण 17.33 ही धावगती अपेक्षित आहे. 50-50 चॅलेंज ओव्हर आहे आणि ही 50-50 चॅलेंज ओव्हरमध्ये चॅलेंज ऍक्सेप्ट करावं लागतील तुम्हाला. आणि हा पहिलाच बॉल आपण पाहिला तर वेस्ट साईडच्या थोडासा वरती आहे. इट्स अ नो बॉल. पहिलाच बॉल तुम्ही चॅलेंज ओव्हरमध्ये हा असा हाताळू नाही शकत आहे. मात्र जर तुम्हाला 10हून अधिक केले तर नक्कीच 15 मिळतील, 5 अतिरिक्त मिळतील. ते करणंही तेवढंच गरजेचं आहे. पण धावफलक त्याहून अतिरिक्त आहे ना. तुम्हाला 17च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. प्रत्येक बॉल अटॅक करावा लागेल. पहिल्या 12 बॉलवरती तुम्ही अटॅक केलाय, तो थांबून चालणार नाहीये. अटॅक कंटिन्यू करावा लागेल. फ्री हिटचा बॉल आहे. 18 बॉल, अजूनही 50 धावेची आवश्यकता आहे. बॉल एकही डिलिव्हर झाला नाहीये. 2 धावा आल्यात, म्हणजेच का तर अजून 8 त्या प्रामुख्याने पहिला कराव्या लागतील. पुढचा बॉल यावेळेस देखील व्यवस्थित टाइम होत नाहीये. स्कोर लेग वरती मोठी गॅप आहे आणि बॉल तो थांबणार नाहीये. आउटफील्ड प्रचंड फास्ट. बॉल निघाला दन 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 करत येतोय चौकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी. आमदार महेंद्र दळवी. आमदार महेंद्र दळवी. वीरनाथ बादशाह लाडो पोटे थे. प्रीमियर लीग भरली परफेक्ट. थँक्यू सो मच. CISF डेप्युटी कमांडर इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत शब्दसमुदांनी मी स्वागत करत आहे. व्हिडिओ कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 17 मध्ये 46ची आवश्यकता असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू त्याच्या वाक्याच्या बाहेर. बॉल निघालाय. आणखी एक वेळेस तारामंडळाची सैर करत असताना आणखी एक आलाय दमदार षटकार. लीग भरली परफेक्ट. प्रीमियर लीग भरली परफेक्ट.
वर्ष दमदार प्रवास थँक्यू सो मच. काल 90 पार झाल्या होत्या, मग आजही होऊ शकतात. जे काल झालं होतं ते आजही होऊ शकतं आणि आत्ताच्या आत्ता आम्ही ते करून दाखवू. आणि त्याच प्रयत्नामध्ये कमलाकर दादले आपल्या फलंदाजीच्या तालावर गोलंदाजांना ता था थैया नाचवत असताना संघ मालक म्हणतायत जर संघ जिंकला SP11 साठी 5,000 रुपयाचं बक्षीस. काल पाहिला तो इतिहास होता, उद्या असेल ते भविष्य. पण मैदानाच्या आतमध्ये जे सुरू आहे ते ना भूतो ना भविष्य, ती जे सुरू आहे ते आज इथेच करावं लागेल. 16 मध्ये 40. इथे देखील स्लाइस करायचा होता, वेगाने टाकलाय. वेग 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 प्रचंड पाहायला मिळतंय, पूर्णपणे बीट. कारण कुठल्याही प्रकारचं फुटवर्क नव्हतं. अगदी आपण एकाच अटेम्प्ट वरती फक्त बॅट फिरवली आहे आणि असं करून चालणार नाहीये. आतापर्यंत या षटकाचा आपण विचार केला तर आतापर्यंत या षटकामध्ये ती 10ची सरासरी ती पार झाली आहे. 12 आल्यात, पण मात्र अजूनही कॅपिटलाइज करावं लागेल. इथे देखील पुन्हा एकदा बॅटची हलकीशी करायला लागते. शॉर्टआउट वरती चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक केलाय. आर्यन आहे, आर्यननी देखील अनेक वर्षापासून चांगला खेळ केलेला आहे. ISPL सारख्या स्पर्धेमध्ये का त्याची निवड झाली, आता याही स्पर्धेमध्ये गावकऱ्यांना करून दाखवणं गरजेचं आहे. कारण ह्या अशा स्पर्धा आहेत ना जिथे आपली प्रतिष्ठा पणाला लागते, जिथे आपण का खेळतो, कशासाठी खेळतो, त्या गावाच्या नावासाठी खेळतो, त्या संघ मालकाच्या विश्वासासाठी खेळतो, ते सगळं पणाला लागलंय. 14 मध्ये 40. पुढचा बॉल, पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा प्रयत्न. कीपर बीट, पण शॉर्टहँड वरती प्रोटेक्शन. आणखी एक डॉट बॉल. वा आर्यन काय कमबॅक केलाय. आणखी एक डॉट बॉल. आणि अशा वेळेला SP11 नवगाव संघाचे सपोर्टर अर्थातच कॅप्टन निकम सर म्हणतायत प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि ही ऊर्जा अशा पद्धतीने सपोर्टरकडून खेळाडूंना दिली जाते ना, प्रत्येक खेळाडूला चौकार षटकारांसाठी बक्षीस लागल्यावर तो एक वेगळा कॉन्फिडन्स मिळतो की आपल्या पाठीमागे कोणतरी उभं आहे. परंतु तुम्हाला उभं नुसतं राहायचं नाहीये, या धावा सुद्धा पूर्ण करायच्या आहेत, तरच बेडा पार होऊ शकतो. आणि या वेळचा बॉल आर्यन खारकरचा. आणि अशा वेळेला बॉल उचललाय उंच उंच लांब आणि फटका फसला. कमलाकर दादले इज गॉन बॅक टू द डगआउट. बिग 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 विकेट डाऊन. चेक करूयात, कारण पंचांनी अजूनही आपल्यापर्यंत निर्णय आणलेला नाहीये. त्यांनी सांगितले आपण पहिला चेक करूयात, तिसऱ्या अंपायर्सकडे जाऊयात आणि त्यानंतर आपण निर्णय देऊयात. अगदी सगळं काही हाय व्होल्टेज सुरू आहे. प्रेक्षकही आता आपल्या जागेवरती बसलेत, काही बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत आणि संपूर्ण आमचं व्यासपीठही दणानून उठलेलं आहे. मग मी नेहमी हेच म्हणत असतो, आपण ज्या घरात राहतो त्या 4 भिंतींना घराचं स्वरूप तेव्हाच येतं जेव्हा त्यात आपली माणसं राहतात. या 4 तंबूंनी उभारलेल्या व्यासपीठावरती जर हे मान्यवर नाहीयेत तर त्या व्यासपीठेलाही शोभा नाहीये. थँक्यू सो मच. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असणार आहे. ऍक्शन रिप्ले तो एन्जॉय करतोय आपण. मनीष सर, ही कॅच इतकी इम्पॉर्टंट आहे की डेव्हिड मिलरची कॅच सूर्यकुमार याने पकडली होती ना, सूर्यकुमारने, तितकी महत्वाची आहे. आणि ही कॅच जर मिळाली तर मात्र सफल होऊ शकतो. एकाला आनंद, दुसऱ्याला दुःख, आणि आनंद दुःखाचाच खेळ हा क्रिकेट आहे. आणि कमलाकर दादले इथे मात्र बाद होतील. ऑन स्क्रीन तुम्ही पाहिलात, कमलाकर दादले डिपार्ट्स बॅक टू द डगआउट. आणि या विकेट नंतर चर्चा या केल्या जातील नेक्स्ट कोण येणार आणि तो कशा पद्धतीने कमलाकर दादलेने दिलेला मोमेंटम कॅरी फॉरवर्ड करतील. अगदी बरोबर, पण मात्र कमळाकर काय खेळ आहेत, अप्रतिम खेळ. 35 धावेची बहारदार खेळी. या खेळाडूचा खेळ आवडला असेल तर अलिबागकरांनो जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. तो कालही खेळत होता, तो आजही खेळतोय, तो उद्याही खेळत राहील आणि तो लढत राहील टीमसाठी. कुठलाही संघात चॉईस होऊ द्या, तो लढेल, कारण लढण्याची धमक आहे त्या खेळाडूमध्ये. गुड गेम, चांगला खेळ, अप्रतिम खेळ. संघ आज 85 धावा चेस करण्याच्या मार्गावरती आहे, तर कमलाकर यांच्यामुळेच असणार आहे. कारण 35 धावा केल्या, त्याही फक्त 13 बॉलमध्ये. पण मॅच आता कुठे आहे? मॅच अगदी लहानपणी तुम्ही जर त्या सीसॉ मध्ये बसलेला असाल ना, मॅच कधी इथे कधी तिथे मॅच डुलती आहे, कधी या संघाच्या दिशेला कधी त्या संघाच्या दिशेला. 12 बॉल आणि अजूनही 35 धाव्यांची आवश्यकता राहणार आहे. 35 धावा म्हणजे इतना मुश्किल भी नहीं है और आसान भी नहीं है, असंच म्हणूयात. परंतु निशांत कडवे आहे
तर मुमकिन आहे असं म्हणूयात. कारण निशांत गडवेने आजपर्यंत असे इक्वेशन अनेक वेळेला पार केलेले आहेत. अलिबागचा बायकरमॅन पहिला बाईक जिंकणारा हा खेळाडू आहे. तरुण वयामध्ये मिळालेली बाईक आणि त्याचबरोबर क्रिकेटची स्वप्न उराशी बाळगून आलेलं आहे. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा जर हकदार राहिला तर टू व्हीलर नाही तर डायरेक्ट 4 चाकी घरी पार्क करण्यासाठी त्याला जावं लागेल. पण कधी तर चांगला खेळ दाखवला तर. अगर मगर के चक्कर में ये खेळ अडक चुका है. पण 35 धावा बनवण्यासाठी दोनही संघांना एकाला संघर्ष करायचा असेल तो अडवणूक करण्यासाठी, दुसऱ्याला करायचा आहे तो फक्त फटकेबाजी करायची आहे. तरच संघर्ष हा जबरदस्त होऊ शकतो. शुभमला बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल चांगला हाताळला. पंचांकडे हलकीशी हाफ हार्टेड अपील केली जाते आणि ती देखील स्क्वेअर लेगच्या पंचांकडे करतात. अगदी आपण तुम्ही जर कॉट बिहाइंड द विकेटची अपील करत असाल तर मुख्य पंचांकडे ती करणं गरजेची आहे. पण मागच्या ओव्हरमध्ये आर्यनच्या बॉलिंगचं कौतुक करणं थोडंसं राहिलं, तेही करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 बॉलवरती पठ्ठ्यानी 12 दिल्या, पण मात्र त्यानंतर 4ही डॉट फेकले, ते जास्ती महत्वाचे आहेत आणि त्यामुळे मॅच अजूनही शिल्लक आहे. 11 बॉल 35. निशांत स्ट्रायकिंग एंडवरती आहे. शुभम बॉलिंग ट्रॅकवरती आहे. जिंकेल कोण? जिंकणार एक, पण खेळ अनेक खेळल्या जातील. पुढचा बॉल यशच्या वाजता युमेस आय डेफिनेटली हिट, दांडी गोल केली आहे आणि निशांतला परतावा लागेल. आणखी एक विकेट. किती आले किती गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. थँक्यू सो मच. क्रिकेटमध्ये एक विकेट आल्यावर दुसरी येते, पण पहिली येणं फार गरजेचं होतं. पार्टनरशिप ब्रेक करणं फार गरजेचं होतं. ती पार्टनरशिप ब्रेक केल्यानंतर आपल्या संघनायकावर दबाव आला SP11 संघाच्या आणि तो सुद्धा बाद झालाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. कमालीचा बॉल, यॉर्कर डिलिव्हरी, अस्त्र नाही शस्त्र नाही तर डायरेक्ट ब्रह्मास्त्र वापरलं आणि लाकूड तोड गोलंदाजी करून SP11 नवगाव संघाला टेन्शन मध्ये टाकलंय. परंतु आपण म्हणतो ना की मुन्नाभाई MBBS पिक्चर मधील तो डायलॉग आहे, टेन्शन लेने का नहीं टेन्शन देने का. तर टेन्शन कसं द्यायचं आहे. आता दोनही अनसेटल असणारे ते बॅटर आहेत आणि त्यांना आता कारनामा करा. थँक्यू सो मच. त्यासोबतच या विकेटसाठी सनीजी पाटील साहेब जे या टीमचे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक शुभमला देण्यात येत आहे. ते आमच्या कॉम्बॉक्समध्ये जमाही झालेलं आहे. मॅच नंतर आपण शुभमपर्यंत ते पारितोषिक घेऊन जाऊयात. पण त्याहून महत्वाचं काय, हे पैसे तर आहेत महत्वाच्या, या ट्रॉफीज तर आहेत महत्वाच्या, पण ही प्रतिष्ठा ही त्याहून जास्ती महत्वाची आहे. पण इथे पहिल्या आपण सर पाहत होतो 8 ते 10 बॉलवरती 30हून अधिक धावा झाल्या, पण गेल्या 6 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये टीमनी. हा सर क्रिकेटचा खेळ आहे आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो वेळ बदलायला वेळ लागत नाही, कारण हा क्रिकेटचा खेळ. 10 मध्ये अजूनही 35 हव्यात. 10 बॉल 35 धावेची आवश्यकता. बॉलर शुभम बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिले 2 डॉट, त्यात एक यॉर्कर. आता पाहूयात काय घडणार आहे. भागेश आलाय. भागेश देखील पहिलाच बॉल आपण पाहिलं तर थोडंसं शफल होऊन खेळले. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. जिथे मात्र हे 85 कमी पडतील असं वाटत होतं, त्यानंतर 2 विकेट्स गेल्या. 2 विकेट्स गेल्यानंतर आता असं वाटतंय या 35 बनतील की नाही. 9 बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. कारनामा करावं लागेल आणि आक्रमकता धारण करावी लागेल, त्याशिवाय पर्यायच नाही आहे. कारण आधी तुम्ही ज्या पद्धतीने सेटल डाऊन झाला होतात, परंतु तदनंतर एक शॉर्ट ब्रेक आला आणि त्यानंतर मात्र तुमची गाडी ब्रेकडाऊन झाली आणि गाडी जास्त वेग घेत असताना घसरले, कुठेतरी ॲक्सिडेंट झाले, 2 ॲक्सिडेंट झाले आणि त्यानंतर मात्र कंट्रोल सुटला मॅचवरचा. आणि अशा वेळेला फलंदाज मारण्याचा प्रयत्न जरूर करतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल झालाय. सिंगल आणि सिंगलने प्रतिस्पर्धी संघ गोलंदाजी करणारा म्हणेल इट्स ओके, चालेल आम्हाला, सिंगल डबल चालतील, परंतु कंटिन्युअसली मोठा फटका आम्हाला ॲक्सेप्ट नसणार आहे. आणि त्याच बाबींवर त्यांनी कॉन्सन्ट्रेट केलंय. कॉन्सन्ट्रेट केल्यावर फोकस तुमचा वाढतो आणि फोकस वाढल्यावर जिंकण्याच्या क्षमता सुद्धा तुम्हाला सिद्ध करण्याची ती एक मुभा सुद्धा मिळत असते. सर हॅलो, 8 बॉल 33 ची आवश्यकता असताना इथे देखील शॉर्ट फाईन वरती चांगली फिल्डिंग केली जाते. डायरेक्ट हिट पंचांकडे अपील. पंच सांगतायत पुन्हा एकदा आपण जाणार आहोत 3ऱ्या पंचांकडे, कारण काय टर्न अराउंड तुम्ही पाहताय. पहिल्या 8 ते 10 बॉलवरती जिथे 30-35 बनल्या, आता मात्र पुन्हा एकदा तसंच काहीतरी समीकरण होतं. ही जर विकेट मिळाली तर बॅकफुटला पुन्हा एकदा आपल्याला
निश्चितपणे ज्याने जो बॉल हिट केलाय सुराग धाबाडे, ज्याला रोहा तालुक्यामध्ये अगदी बकासूर नावाने ओळखला जातो तो, आणि अशा वेळेला त्याने डायरेक्ट हिट केलाय. डिसिजन पेंडिंग आहे. तिसऱ्या डोळ्याला उघडावं लागेल, आणि हा तिसरा डोळा उघडणार कोण? तर tenniscricket.in. tenniscricket.inच्या माध्यमातून आपण काय जबरदस्त वर्क पाहतोय. डायरेक्ट हिट तर झालाय, पण पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोहोचलेत काय, हा मोठा विषय असणार आहे. सगळ्यांचं लक्ष लागून आहे की मात्र आउट आहे की नॉट आउट आहे हे सगळं पाहण्यासाठी सगळ्यांचं लक्ष लागून आहे. स्ट्रायकिंग एंडवरती प्रथमतः तो डायरेक्ट हिट आला, त्यानंतर आपण पाहिलं तर नॉट स्ट्रायकिंग एंडवरती, पण अजूनही समीकरण क्लोज आहे. आता इथून मोठा फटका एखादी खेळावा लागेल, मारावा लागेल एखादी मोठा स्ट्रोक. SP11 नौगाव जिंकेल की मात्र त्यांच्या विपक्षात फाईट करत असताना मनीष सर, हे आयोजन आणि या आयोजनामध्ये आजवर अनेक जण आले आणि तुम्ही सुद्धा आलात, आणि या आयोजनामध्ये आल्यानंतर काय फिलिंग्स आहेत आणि काय भावना तुमच्या आहेत, या सुद्धा गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत ना, कारण इतक्या मोठ्या आयोजनामध्ये आपल्याला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून संधी मिळालेली आहे आणि त्या भावना व्यक्त होणं सुद्धा फार गरजेचं असणार आहे. अगदी दैदित्यमान सोहळा आहे. मग मात्र इथे संधी मिळाली आणि तेही खूप मोठं वाटतंय, कारण इथे संधी मिळणं तेवढीच मोठी गोष्ट आहे. थँक्यू सो मच दिलेल्या संधीबद्दल. राकेशजी चव्हाण असतील, सुजितजी पाटील असतील, त्यांनी ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. त्यांचंही कौतुक असेल आणि त्यांचंही खऱ्या अर्थाने धन्यवाद असेल. सात बॉल आणि अजूनही जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र प्रत्येक बॉल आणि तो प्रत्येक बॉल मैदानाच्या बाहेर मारावा लागेल. ह्या स्प्लिट स्क्रीन मध्ये एका दिशेला तुम्हाला सौरभ पाहायला मिळतो जो बॅटिंगसाठी नौखा आलाय, पण समोर शुभमनी काय बॉलिंग केली आहे. आर्यनचं कौतुक करावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये पट्ट्याला 17 धावेचा तडाखा पडला, पण मात्र त्यानेच करून दाखवलं कमबॅक टीमसाठी. मग मात्र आता त्यानंतर शुभमनी चांगली बॉलिंग करतोय. 7 बॉल 33 धावेची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर मारता येईल का? मारावा लागेल, करावं लागेल, करून दाखवावं लागेल. एक चांगला स्ट्रोक, मॅच मध्ये कमबॅक होईल. 7 मध्ये 33. पुढचा बॉल अंगाचा वेग घेणारा हा बॉल आहे. पंचांकडे अपील केली जाते. हाईट फॅक्टर इन ऍक्शन येत आहे. डॉट बॉल टाकलाय, शेवटचाही डॉट बॉल. 6 बॉल आणि 33 धावांची आवश्यकता आहे. हटके 100% आयोजन अलगे, हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग, वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. इम्पॅक्ट प्लेअर इन ऍक्शन. इम्पॅक्ट प्लेअर येतात. सहा बॉल आणि 33 धावांची आवश्यकता असणारे पाहूत आता बॉलिंग ट्रॅकवरती गुणाचा वापर केला जाणार आहे. पहिले 2 बॉल महत्वाचे आहेत. जर मात्र पहिल्या 2 बॉलवरती मोठे फटके आले तर मॅचमध्ये संजीवनी देणारी बॅटिंग करावी लागेल हेमंतला, सौरभला, आणि नाही आले तर सहजतेने सामना जिंकता येऊ शकतोय. पण सहज आणि सोपं क्रिकेटमध्ये कधीही काहीही तुम्हाला मिळत नाहीये. ना आयुष्यात ना क्रिकेटमध्ये सहज सोपं काही मिळत नाहीये. मेहनत करावी लागते, घाम गाळावा लागतोय. पण मात्र इथे हे पहिले 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. अनुज येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि पाहूयात अनुज कसा हाताळतोय. पहिले 2 बॉल खूप महत्वाचे आहेत. त्यावरती जर मोठे स्ट्रोक्स आले तर टाळ्यांचा गजर येईल. प्रेक्षकांनाही हवी ना थोडीशी क्लोज मॅच, त्यांनाही हवी आहे. 6 बॉल 33 धावांची आवश्यकता. चला थोडंसं स्पीडअप करा. 20 मिनिटांची अवधी जी आपण नक्कीच नाही ओलांडली, पण मात्र हे शेवटचं षटक तेही ऑन टाइम संपवणं गरजेचं आहे. 6 बॉल 33. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती यश उद्ध्वस्त करणारी ती बॉलिंग. आणखी एक विकेट.
आता इथून थोडंसं अशक्यतेकडे हा सामना निघून जाईल. औपचारिकता आपण नेहमीच म्हणत असतो, फॉर्मॅलिटीज असं म्हणत असतो, पण अजूनही 5 बॉल आणि 33 धावेची आवश्यकता राहणार आहे. जर मात्र प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर मारला तरी देखील तुम्हाला चमत्काराची आवश्यकता, आणि चमत्कार नेहमी घडतात क्रिकेटच्या मैदानामध्ये. चमत्कार घडताना आपण पाहिले आहेत. 6 बॉल अगदी 6 होतानाही नाही पाहिलं, तर 6 बॉल 40 होतानाही पाहिलेले आहेत. पण असं काहीतरी करण्यासाठी बॉलर्सलाही सातत्याने चुका कराव्या लागतील, पण तसं वाटत नाहीये. पहिलाच बॉल काय अप्रतिम हाताळला, यॉर्कर हाताळला, ब्रह्मास्त्र आपण ज्याला म्हणतो ते पहिल्याच बॉलवरती हाताळलाय. चेक. सन्माननीय अलिबागच्या नगराध्यक्ष अर्थातच अक्षयताई इथे आलेले आहेत. तुमचं या स्पर्धेमध्ये मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. हाही बॉल अगदी मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. तो इंटेंट थोडासा कुठेतरी मिसिंग पाहायला मिळतो आपल्याला. विनर लुझर अशा मॅचेस खेळवल्या जाते, त्यामुळे तुम्ही किती फरकाने मॅच गमावता हे जास्ती महत्वाचं राहणार नाहीये. मॅच जिंकणं जास्ती गरजेचं आहे. 4 बॉल आणि 32 धावेची अजूनही आवश्यकता असेल. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आलेल्या सगळ्याच मान्यवरांचे सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल इथे स्क्वेअर कट केल्या बॉलला थोडीशी मिसफिल्डिंग केली जाते. कव्हर रिजनवरती, डीप कव्हरवरती खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग आणि थ्रो खूप अवांतर फेकलाय. बघा तिथे दुसरी धाव कंप्लीट केली जाईल का, तर धाव नक्कीच कंप्लीट केली जाईल. मॅच मधला तो थोडासा रस आता नक्कीच निघालाय, कारण ते धावफलक चेस करण्यासाठी जोपर्यंत चांगली बॅटिंग सुरू होती, कमलाकर चांगली बॅटिंग करत होते, त्याची साथही तेवढी चांगली त्यांना मिळत होती. पण मात्र जसे ते बाद झाले, 2 विकेट्स गेल्या, त्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स आणि मात्र 3 बॉल 30 धावेची आवश्यकता आहे. सौरभ आलाय, चेंज ऑफ पेस, हलकासा गतीमध्ये परिवर्तन केलं. पाहू तिथे विकेट मिळेल का. एक विकेट देखील तेवढीच महत्वाची आहे बॉलरसाठी. बॉलरलाही माहिती आहे ना की एक विकेट माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. मग मात्र ती रेस लागेल. बेस्ट बॉलर कोण बनेल, बेस्ट बॅटर कोण बनेल, एमर्जिंग प्लेअर कोण बनणार आहे, मॅन ऑफ द सिरीज कोण बनणार आहे, आणि विजयत्या संघाच्या संघ मालकाला देखील थार मिळणार आहे. 2 बॉल 29. फुल टॉस बॉल, तो देखील कुठलाही आक्षेप घेतलेला नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता मात्र शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त फॉर्मॅलिटीज शिल्लक आहेत. 1 टू गो. शेवटचा बॉल, पण त्या शेवटच्या बॉलवरती सांगितलंय थांबा, आहे अजून एखादी मॅच, आणि त्या मॅच मध्ये सिद्ध करणार आहोत. पण मॅच जिंकली आहे, आणि ती देखील फक्त जिंकलेली नाही आहे, तर डॉमिनेट करत असताना जिंकली आहे. ग्रेट गेम. आणि आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सूरज पाटील यांना जातोय, आणि सूरज पाटील यांना संघमालक विनुताई कोंढे यांच्याकडून 5,000 रुपये देण्यात येणार आहे. सूरज पाटील यांना संघमालक विनुताई कोंढे यांच्या वतीनं 5,000 रुपये. O2 KP. थँक्यू सो मच. पण आपण अशा व्यक्तीचा या ठिकाणी थोडंसं गुणगौरव करूयात, सन्मान करूयात, स्वागत करूया आणि धन्यवाद सुद्धा बोलूयात. मी ढोरे काकांचा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन, कारण 65 वय पूर्ण झाले तरी सुद्धा या स्पर्धेसाठी आपला आमूलाग्र वेळ खर्च करत आहेत. म्हणजे कुठे काय अपेक्षित आहे, कुठे काय गरजेचं आहे, या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत आहेत. पूर्ण रात्रभर थांबतायत, सकाळी लवकर येत आहेत, सगळं अरेंजमेंटचं बघतायत, आणि अशा व्यक्तींमुळेच एखादी स्पर्धा पूर्णत्वास जात असते आणि ते आयोजन एकदम सुंदर होत असतं. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट सूरज पाटीलने खूप सुंदर खेळ केलेला आहे. हाशिवरे गावातून बिलॉंग करणारा हा सूरज पाटील आज या तलवार क्रीडांगणावर असा चमकलाय की डायरेक्टली पहिल्याच सामन्यामध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळणार आहे. तर मी अलिबागच्या नगराध्यक्ष अर्थातच अक्षयताईंना मी विनंती करतोय, ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तुम्ही द्यायचं आहे. मैदानामध्ये दोनही संघ एकमेकांना पुढील मॅचसाठी शुभेच्छा देत असताना अगदी सरळ एका रेषेमध्ये प्रवेश करून एकमेकांना हात मिळवणी करून मैदानाच्या बाहेर येणार आहेत. आणि हीच तर खरीच शिस्त आहे, आणि या शिस्तीच्या प्रदर्शनामध्ये नेहमी क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने सजत असतं, आणि तेच आपण पाहतोय. हॅलो सूरज पाटील या. सूरज, एकदा जोरदार टाळ्या होत्या सूरज पाटील याच्यासाठी. सन्माननीय अक्षयताईंच्या हस्ते त्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. त्यामध्ये 70 कंपनीचे ब्रँडेड शूज आहेत, आणि त्याचबरोबरीने MD फाउंडेशनच्या माध्यमातून मेडल देऊन सन्मानित आपण करणार, मेडल देऊन त्यांना सन्मानित करणार आहोत. मेडल परिधान केले जात आहे आणि अभिनंदन सुद्धा केले जात आहे. 38